आजच्या या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय लोकशाहीतल्या एका अत्यंत भव्य आणि अगदी एखाद्या सिनेमासारख्या थ्रिलिंग प्रक्रियेचा वेध घेणार आहोत. ही प्रक्रिया म्हणजे भारताच्या प्रथम नागरिकाची म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक. एखाद्या मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमात असावा तसा सस्पेन्स, गणिताची अचूकता आणि देशभरातल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतो. चला तर मग देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर कोण आणि कसं विराजमान होतं याचा हा चित्तथरारक प्रवास सुरू करूया. आता सुरुवातीलाच आपल्याला एक मोठा प्रश्न नक्कीच पडतो. तो म्हणजे देशातल्या सर्वोच्च पदासाठी साध्या बहुमताची पद्धत का वापरली जात नाही? आपण नेहमी पाहतो की निवडणुकीत ज्याला सर्वाधिक मतं मिळतात तो जिंकतो, पण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत तसं मुळीच होत नाही. ही पूर्ण प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची, गणितावर आधारित आणि अप्रत्यक्ष का ठेवली गेली आहे? तर याचं उत्तर आपल्या राज्यघटनेच्या रचनेत आणि संसदीय लोकशाहीच्या मूळ संकल्पनेत दडलं आहे. इथली सर्वात रंजक गोष्ट कोणती माहितीये? आपल्याला भारताच्या सत्ता केंद्राचे दोन भाग अगदी स्पष्टपणे समजून येतात. भारताचे पंतप्रधान हे शासनप्रमुख किंवा हेड ऑफ गव्हर्नमेंट असतात. ते प्रत्यक्ष सरकार चालवणारे आणि निर्णय घेणारे मुख्य इंजिन आहेत. याउलट राष्ट्रपती हे राज्यप्रमुख किंवा हेड ऑफ स्टेट असतात. एका सिनेमॅटिक दृष्टिकोनातून सांगायचं तर पंतप्रधान हे प्रत्यक्ष काम करणारं इंजिन आहेत, तर राष्ट्रपती हा देशाच्या प्रतिष्ठेचा आणि एकतेचा झळाळता मुकुट आहे. याच खास रचनेमुळे राष्ट्रपतींची निवडणूक थेट जनतेतून न घेता अप्रत्यक्षपणे घेतली जाते. भारतीय राज्यघटनेतलं कलम 52 खऱ्या अर्थाने खूप पॉवरफुल आहे. हे कलम अगदी स्पष्ट सांगतं, भारताचा एक राष्ट्रपती असेल. आणि यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे पद कधीही रिक्त राहू शकत नाही. ते नेहमी कोणीतरी भूषवलेलंच असलं पाहिजे. कलम 53 नुसार देशाचा संपूर्ण कारभार हा राष्ट्रपतींच्या नावानेच चालतो. ते भारताचे पहिले नागरिक तर आहेतच, शिवाय तिन्ही सैन्य दलांचे सुप्रीम कमांडर देखील आहेत. त्यामुळे या पदाचं गांभीर्य खरोखरच अनन्यसाधारण आहे. आपल्या राज्यघटनेच्या शिल्पकारांनी या पदाची निर्मिती करताना जगभरातल्या राज्यघटनांचा कसा बारकाईने अभ्यास केला होता हे पाहणं खरंच थक्क करणार आहे. म्हणजे बघा, नामधारी प्रमुख असण्याची कन्सेप्ट आपण ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेतली. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची जी अतिशय खास आणि क्लिष्ट पद्धत आहे ती आयर्लंडवरून घेतली. आणि समजा राष्ट्रपतींना पदावरून हटवायची वेळ आलीच तर ती महाभियोग किंवा इम्पीचमेंटची प्रक्रिया थेट अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतली आहे. या तिन्ही गोष्टींचा एक अतिशय सुरेख संगम या एका पदात पाहायला मिळतो. आता वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. हे भव्य निर्वाचक मंडळ नेमकं असतं कसं आणि यात कोण मतदान करतं? आपण सामान्य जनता या प्रक्रियेत थेट मतदान करत नाही. यासाठी कलम 54 नुसार एक अतिशय भव्य इलेक्टोरल कॉलेज म्हणजेच निर्वाचक मंडळ तयार केलं जातं. आता या VIP आणि एक्सक्लुझिव्ह क्लबमध्ये नेमकं कोण असतं? तर लोकसभा आणि राज्यसभेचे फक्त निर्वाचित म्हणजेच निवडून आलेले खासदार, तसंच देशभरातल्या सर्व राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले आमदार. आणि इथे एक ऐतिहासिक बाब लक्षात घ्यायलाच हवी. 1992च्या 64व्या घटनादुरुस्तीनंतर दिल्ली आणि पुडुचेरीच्या विधानसभांमधल्या निर्वाचित आमदारांनाही या प्रक्रियेत सामावून घेण्यात आलं. हेच लोक भारताचा पुढचा राष्ट्रपती निवडतात. पण या प्रक्रियेतून कोणाला वगळलं जातं हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींनी जे 12 खासदार नामनिर्देशित किंवा नॉमिनेट केलेले असतात त्यांना इथे मतदानाचा अधिकार नसतो. विधानसभेत जर कोणते नामनिर्देशित आमदार असतील तर तेही मतदान करू शकत नाहीत. आणि हो, देशातल्या 6 राज्यांमध्ये ज्या विधान परिषदा आहेत तिथले सदस्य म्हणजेच आमदारसुद्धा या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाहीत. फक्त आणि फक्त जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधीच इथे मतदान करतात. हा यातला सगळ्यात मोठा फरक आहे. चला आता दुसऱ्या आणि अत्यंत रंजक भागाकडे जाऊया, सत्तेचं गणित आणि मतांच्या मूल्याची गणना. या प्रक्रियेच्या अगदी खोलात जाऊन बघितलं तर एक आश्चर्यकारक गोष्ट समोर येते. इथे एक व्यक्ती, एक मत आणि एकच मूल्य हा आपला रोजचा नियम चालत नाही. मताची व्हॅल्यू ठरवण्यासाठी लोकसंख्येचा आधार घेतला जातो. पण इथे एक धक्कादायक फॅक्ट सांगू. आज आपण 21व्या शतकात आहोत, पण राष्ट्रपती निवडणुकीसाठी लोकसंख्या मोजताना आजही चक्क 1971च्या जनगणनेचेच आकडे वापरले जातात. 2001च्या 84व्या घटनादुरुस्तीनुसार 2026 सालानंतरची पहिली जनगणना होईपर्यंत हा आकडा असाच फ्रीज करून ठेवण्यात आलाय. ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचं नुकसान होऊ नये हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. आता एका आमदाराच्या मताची व्हॅल्यू नेमकी काढतात तरी कशी? त्याचं हे सूत्र आहे. पहिला टप्पा, त्या राज्याची 1971 मधली एकूण लोकसंख्या घेतली जाते. दुसरा टप्पा, त्या लोकसंख्येला राज्याच्या एकूण निवडून आलेल्या आमदारांच्या संख्येने भागलं जातं. आणि तिसरा टप्पा, आलेल्या उत्तराला पुन्हा 1000ने भागलं जातं.
यात आणखी एक भारी नियम असा आहे की जर भागाकाराची बाकी 500पेक्षा जास्त आली तर मताच्या मूल्यात 1 मिळवला जातो. आणि म्हणूनच प्रत्येक राज्याच्या आमदाराचं मूल्य वेगळं असतं बरं का. उत्तर प्रदेशच्या आमदाराचं मूल्य सर्वात जास्त आहे तर सिक्कीमच्या आमदाराचं सर्वात कमी. आमदारांचं तर समजलं, पण मग खासदारांच्या मतांचं गणित कसं असतं ते पाहूया. देशभरातल्या सर्व राज्यांमधल्या आमदारांच्या मतांच्या मूल्यांची टोटल केली जाते आणि या एकूण बेरजेला संसदेतल्या एकूण निर्वाचित खासदारांच्या संख्येने भागलं जातं. हे सूत्र इतकं हुशार आहे की ज्यामुळे संसदेतल्या सर्व खासदारांच्या मतांचं एकूण मूल्य आणि देशातल्या सर्व आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य हे जवळपास सारखंच राहतं. राज्यांचं प्रतिनिधित्व आणि केंद्राचं प्रतिनिधित्व या दोन्हीत एक परफेक्ट बॅलन्स राखण्याची ही खरंच एक कमाल पद्धत आहे. आणि आता या महानाट्याचा अतिशय उत्कंठावर्धक असा तिसरा आणि अंतिम टप्पा, विजयाचा कोटा आणि गुप्त मतदान. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही मतदान पद्धत. याला सिंगल ट्रान्सफरेबल वोट असं म्हणतात. ऐकायला थोडं जड वाटत असेल, पण याचा सोपा अर्थ असा आहे की मतदार फक्त एका उमेदवाराला मत देऊन मोकळा होत नाही. तो उमेदवारांना 1, 2, 3 असा आपला पसंतीक्रम किंवा रँक देतो. समजा पहिल्या पसंतीच्या मतांमधनं कोणीच जिंकलं नाही, तर मग सर्वात कमी मतं मिळालेल्या उमेदवाराला शर्यतीतून बाद केलं जातं आणि त्याची मतं दुसऱ्या पसंतीनुसार इतर उमेदवारांमध्ये ट्रान्सफर केली जातात. अगदी शेवटपर्यंत हा सस्पेन्स टिकून राहतो. यात आणखी एक मोठा ट्विस्ट आहे. राष्ट्रपतींची निवडणूक ही स्ट्रिक्टली सिक्रेट बॅलेट म्हणजे अत्यंत गुप्त मतदान पद्धतीने होते. इथे कोणताही राजकीय पक्ष आपल्या आमदारांना किंवा खासदारांना व्हिप जारी करू शकत नाही, म्हणजे सक्तीचा आदेश देऊ शकत नाही. तसंच आपली मतपत्रिका कोणालाही दाखवायला इथे सक्त मनाई आहे. याचा अर्थ काय? तर या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची म्हणजेच आपल्या पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जाऊन मतदान करण्याची शक्यता नेहमीच असते. आणि याचमुळे ही निवडणूक अधिकच अनिश्चित आणि नाट्यमय बनते. आणि हे अगदी उत्तमरित्या स्पष्ट करतं की राष्ट्रपती होण्यासाठी नेमकं काय लागतं. इथे फक्त सर्वात जास्त मतं मिळवून भागत नाही. उमेदवाराला एक विनिंग कोटा पूर्ण करावाच लागतो. हा कोटा म्हणजे निवडणुकीत टाकल्या गेलेल्या एकूण वैध मतांच्या मूल्याला 2नी भागायचं आणि त्यात 1 मिळवायचा. थोडक्यात 50%पेक्षा एक मत अधिक मिळवणं अनिवार्य आहे. जो उमेदवार हा जादुई आकडा किंवा कोटा पूर्ण करतो तोच भारताचा राष्ट्रपती म्हणून घोषित केला जातो. हा संपूर्ण सिनेमॅटिक प्रवास पाहिल्यानंतर शेवटी एक प्रश्न नक्की पडतो. आज आपण 2024च्या पुढे आलो आहोत, पण भारताच्या प्रथम नागरिकाच्या निवडणुकीसाठी आजही 1971च्या जनगणनेवर आधारित मतांचं मूल्य वापरलं जातंय. हे आजच्या बदलत्या भारताची आणि आपल्या लोकसंख्येची खरी लोकशाही इच्छा प्रतिबिंबित करतं का? विचार करा, 2026 नंतर जेव्हा हे आकडे अपडेट केले जातील तेव्हा या संपूर्ण गणितात आणि राज्यांच्या राजकीय ताकदीत किती प्रचंड मोठा बदल होईल. या एका प्रश्नाने नक्कीच आपल्याला विचार करायला भाग पाडलं असेल. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद.